त्रिकोण प्रकरणामधील सराव संच 3.4 घेण्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया। हे बेसिक कन्सेप्ट 9वी या वर्गापुरतेच मर्यादित नाही आहेत, तर ते 10वीला सुद्धा उपयोग आहेत, 11वीला सुद्धा उपयोग आहेत, पुढं 12वीला सुद्धा उपयोगाला आहेत। एवढंच नाही तर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा त्रिकोणीय प्रकरणातले बरेच कन्सेप्ट आपल्याला आहेत। त्यामुळे तुम्ही आधी समजावून घ्या आणि त्यानंतर आपण उदाहरण संग्रह सराव संच 3.4 घेऊ। तर सुरू करू आपण प्रकरण त्रिकोण या प्रकरणातील सराव संच 3.4। त्यामधील पहिला कन्सेप्ट आहे लंब दुभाजकाचे प्रमेय आणि त्याचा व्यत्यास। तर लंब दुभाजकाचा प्रमेय काय आहे? उदाहरणार्थ मी एक रेषाखंड घेतला, नीट लक्ष द्या, एक मी रेषाखंड घेतला, त्याला ए बी नाव दिलं। ए बिंदूला आणि बी बिंदूला आपण अंत्यबिंदू असं म्हणायचं आणि मी याचा एक लंब दुभाजक काढला। लंब दुभाजक काढणं म्हणजे या दोन्ही बाजूंची लांबी समान असणं आणि एकमेकांना लंब असणं। तर जेवढी लांबी एसीची आहे तेवढीच लांबी बीसीची आहे आणि हा लंब आहे म्हणून याला लंब आणि दुभाजक असं म्हटलं जातं। प्रमेय काय सांगतो की या लंब दुभाजकावरील कोणत्याही ठिकाणी आपण जर बिंदू घेतला, उदाहरणार्थ या ठिकाणी डी बिंदू घेतला आणि डी बिंदूपासून बी बिंदू जोडला आणि ए बिंदू जोडला, तर या दोघांचं अंतर हे समान असतं। तुम्ही म्हणाल याच ठिकाणी का? तर तुम्ही या ठिकाणी एफ बिंदू घेतला, एफ बी जोडलं आणि एफ ए जोडलं तरीसुद्धा या दोघांचं अंतर हे समान असतं। या लंब दुभाजकावरील कोणत्याही ठिकाणी तुम्ही बिंदू काढला तर त्या बिंदूपासून अंत्यबिंदूपर्यंतचं अंतर हे समान असतं। आता त्याचा व्यत्यास, अंत्यबिंदूपासून जर अंतर समान असेल तर हा लंब दुभाजक असतो। परत सांगतो, जर हा लंब दुभाजक असेल तर यापासून अंत्यबिंदूपर्यंतचं अंतर हे समान असतं आणि व्यत्यास, अंतर जर समान असेल तर हा लंब दुभाजक असतो। त्याचप्रमाणे कोन दुभाजकाचा प्रमेय आणि त्याचा व्यत्यास। उदाहरणार्थ मी एक कोन काढला, याला नाव दिलं मी ए बी आणि सी, याचा मी दुभाजक काढला। दुभाजक म्हणजे हे दोन्ही एक कोन समान मापाचं दोन भागामध्ये केलं की त्याला दुभाजक म्हणतात। उदाहरणार्थ याचं माप 60 असेल तर 30-30 दोन्हीचं समान होईल म्हणून याला दुभाजक म्हणायचं। जर 70चा असेल तर 35-35 होईल, 80चा असेल तर 40-40चा होईल म्हणून याला दुभाजक म्हणायचं। जर या दुभाजकावरचा कोणताही बिंदू घेतला, उदाहरणार्थ या ठिकाणी मी ई बिंदू घेतला, पहा नीट लक्ष द्या, ई बिंदूमधून मी असा लंब टाकला, या बाजूवरती लंब टाकला आणि याही बाजूवरती कोणाच्या लंब टाकला। जर हा दुभाजक असेल तर हे लंब टाकलेलं अंतर समान असतं। याचं 5 सेंटीमीटर असेल तर याचं 5 असतं, याचं 10 असेल तर याचं 10 असतं, याचं 15 असेल याचं 15। सांगण्याचं तात्पर्य हा दुभाजक असेल आणि त्यावरून जर आपण दोन्ही बाजूवरती लंब टाकले तर हे अंतर समान असतं। हा कोन दुभाजकाचा प्रमेय झाला। आता त्याचा व्यत्यास, जर या दुभाजकावरून या बाजूंवर टाकलेलं अंतर, लंब टाकलेलं अंतर जर समान असेल तर हा दुभाजक झाला। एकदा परत शेवटचं सांगतो, जर हा दुभाजक असेल तर हे जे लंब टाकलेलं अंतर हे समान असतं। व्यत्यास, अंतर समान असेल तर हा दुभाजक असतो। कोन दुभाजकाचा प्रमेय आणि त्याचा व्यत्यास। आता त्यानंतरचा कन्सेप्ट, त्रिकोणाच्या बाजू कोन यांच्या असमानतेचा गुणधर्म। उदाहरणार्थ मी एक त्रिकोण काढला, त्याला मी नाव दिलं ए बी आणि सी। मी काय केलं, या बाजूला एक रेष ओढली,
त्यानंतर या बाजूवरती 2 रेषा ओढल्या, या बाजूवरती 3 रेषा ओढल्या। याचा अर्थ असा झाला ए बीची लांबी वेगळी, ए सीची लांबी वेगळी आणि बी सीची लांबी वेगळी। जर समान असेल तर इथं ठिकाणी 2, या ठिकाणी 2 रेषा काढल्या असत्या, या 2 बाजू समान असत्या तर एक एक रेष काढली असती। जे काय असेल ते असेल, समान अंतर असेल तर सारख्या खुणांनी दर्शविलं जातं। या ठिकाणी पहा तुम्ही, उदाहरणार्थ ए बी बाजू आहे, ए सी बाजू आहे आणि बी सी बाजू आहे। जर ए बी पेक्षा ए सी बाजू मोठी असेल, ए सी बाजूपेक्षा बी सी बाजू मोठी असेल तर आता पहा, या बाजू समोरील कोण कोणता? कोण सी। ए सी बाजू समोरील कोण कोणता? कोण बी। आणि बी सी बाजू समोरील कोण कोणता? कोण ए। म्हणजे कोण सी पेक्षा कोण बी मोठा असतो, कोण बी पेक्षा कोण ए मोठा असतो। परत सांगतो, सर्वात लहान बाजू मोठी बाजू काढली, ए बी पेक्षा ए सी मोठी, ए सी पेक्षा बी सी बाजू मोठी असेल तर सर्वात लहान बाजू समोरील कोण काढला, त्याच्यापेक्षा मोठ्या बाजू समोरील कोण काढला आणि त्यापेक्षा जास्त मोठी बाजू असलेला कोण काढला। याचा अर्थ सरळ असा आहे की लहान बाजू समोरील कोण लहान असतो, मोठ्या बाजू समोरील कोण मोठा असतो। हा प्रमेय आणि त्याचा व्यत्यास आहे। जर मोठे कोण असेल तर त्याच्या समोरील बाजू मोठी असते आणि मोठी बाजू असेल तर त्याच्या समोरील कोण हा मोठा असतो। हा गुणधर्म आणि त्याचा व्यत्यास आहे। आता आपण सराव संच 3.4 मधील प्रश्न घेऊया। सराव संच 3.4 मधील प्रश्न पाहिला आहे, नीट समजावून घ्या। साधे सोपे प्रश्न आहेत, फक्त समजावून घेणं आवश्यक आहे। तर एक्स वाय झेड हा जो कोण आहे याचा हा दुभाजक आहे। लक्षात घ्या, या कोणाचा हा दुभाजक आहे। हा दुभाजक असल्यामुळं हे या दुभाजकावरील जो बिंदू आहे त्याच्यापासून या भुजापर्यंतचं अंतर हे समान असतं। म्हणून ए एक्स बरोबर ए झेड, कारण हा दुभाजक आहे आणि हे अंतर समान असेल तर ए एक्सचं अंतर हे 2 दिले, म्हणून ए झेडचं अंतरसुद्धा 2च होईल। आता मी उत्तर कसं लिहायचं ते सांगतो। कोण एक्स वाय झेडमध्ये किरण बिंदू ए हा या दुभाजकावरचा आहे, या कोणाच्या दुभाजकावरचा आहे। मग दुभाजकावरचा असेल तर मी प्रमेय लिहिला या ठिकाणी, कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समान अंतरावर असतो। या दुभाजकावर कोठेही बिंदू घ्या, त्या बिंदूपासून हे बाजू समान अंतरावर असतात। म्हणून आपल्याला लिहावं लागते ए एक्स बरोबर ए झेड। मग ए एक्स बरोबर आहे 2, म्हणून ए झेड बरोबर 2 एकक। हे झालं आपलं उत्तर। आता त्यानंतर प्रश्न दुसरा समजावून घ्या। आपल्याला काय केलंय, कोण आर एस टी या पूर्ण कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे 56 अंश। एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्ही समजावून घ्यायचा। हा 56 अंश माप दिलेला आहे। त्यानंतर काय दिले, पी टीची लांबी आणि पी आरची लांबी ही आपल्याला समान दिलेली आहे। पहा, पहिल्या उदाहरणामध्ये काय होतं की हा दुभाजक आहे म्हणून हे अंतर समान होतं, पण या ठिकाणी तसं नाही। हा दुभाजक नाही, हे अंतर समान दिलंय म्हणून हा दुभाजक आहे। मग हा दुभाजक असेल तर या कोणाचं माप जेवढंही आहे त्याच्या निम्म व्हायला पाहिजे। म्हणजेच या कोणाचं माप 56 आहे तर मग 56च्या निम्म खालचा कोण व्हायला पाहिजे आणि 56च्या पुढं वरचा कोण, आणि आपला हाच प्रश्न होता। आता पहिल्यापासून डबल घेऊ आपण। काय सांगितलंय, रेख पी टी लंब एस टी बाजूवर आहे, त्यानंतर पी आर लंब एस आर बाजूवरती आहे, हे आपण लिहिलेलं आहे। मग कोण पी हा या दोन्ही भुजांपासून समान अंतरावर आहे, या ठिकाणी मी प्रमेय लिहिला आहे। म्हणजे समान अंतर असेल तर किरण एस पी हा दुभाजक आहे। कोण दुभाजकावर पी बिंदू आहे किंवा एस पी हा कोण दुभाजक आहे। मग दुभाजक असेल तर कोण आपल्याला आर एस पीचं माप काढायचं आहे। आर एस पी बरोबर कोण आर एस टी
छेदस्थानी 2. दुभाजक म्हणजे 2 समान भाग करतो, म्हणजे RSTचं माप आहे 56 अंश, छेदस्थानी 2. 56ला जर 2नी भागितलं तर 2 2 4, 1 उरले, 16 झाले, 2 8 16, म्हणजे कोण RSP बरोबर, म्हणून कोण RSP बरोबर 28 अंश. हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. आता पुढं प्रश्न तिसरा तर खूप सोपा आहे. कसा आहे पहा. या ठिकाणी काय सांगितलं आहे की एक त्रिकोण दिला आहे PQR. त्या त्रिकोणामध्ये PRची लांबी 8 आहे, PQची लांबी 10 आहे, QRची लांबी 12 आहे. तर आपल्या समोरचा प्रश्न असा आहे की यामध्ये सर्वात मोठा कोण कोणता आणि सर्वात लहान कोण कोणता, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. दिल्यात त्रिकोणाच्या तिन्ही बाजू. आता एक लक्षात घ्या, PRची लांबी किती आहे 8 आहे, म्हणजे सर्वात कमी झाली. त्याच्यापेक्षा मोठी कोणाची लांबी आहे PQची आहे, आणि त्याच्यापेक्षा कोणाची मोठी लांबी आहे बाजू QRची आहे. पहा, PR बाजूपेक्षा PQ बाजू मोठी, PQ बाजूपेक्षा QR बाजू मोठी. हे सर्वांच्या लक्षात आलं, कारण इथं तिन्हींची लांबी दिलेली आहे. आता पहा, हे तिन्ही PR पेक्षा PQ आणि PQ पेक्षा QR. तर आता मोठ्या त्रिकोणामध्ये मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो आणि लहान बाजूसमोरील कोण लहान असतो, हा आपला प्रमेय झाला. आता मला सांगा, PR बाजूसमोरील कोणता कोण, PR बाजू ही झाली, त्याच्यासमोरील कोण Q झाला, कोण Q. त्याच्यापेक्षा मोठा कोण झाला PQ बाजू आहे, मग PQ बाजूसमोरील कोण कोणता, कोण R होईल. बरोबर आहे. आणि QR बाजू ही सर्वात मोठी, त्याच्या समोरचा कोण हा P होईल, कोण P. आणि आता पहा, कोण Q पेक्षा कोण R मोठा आणि कोण R पेक्षा कोण P मोठा, म्हणून आपल्याला लिहावं लागेल सर्वात लहान कोण कोणता, कोण Q, आणि सर्वात मोठा कोण कोणता होईल, कोण P. लक्षात आलं. तर आपला आता प्रश्न, त्याच्यानंतरचा प्रश्न 4था आहे. या त्रिकोणामध्ये FAN या त्रिकोणामध्ये कोण Fचं माप 80 दिलं आहे, कोण Aचं माप 40 दिलं आहे, आणि कोण Nचं काढायचं आहे. आता कशा पद्धतीनं सोडवायचा नीट लक्ष द्या. 2 कोणांची मापं दिली आहेत आणि आपला प्रश्न असा आहे की सर्वात मोठी बाजू कोणती आणि सर्वात लहान बाजू कोणती. आता आपल्याला ह्या 2 कोणांवरून या कोणाचं माप काढता येतं. कसं, तर आपण पाहिलं आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग या कोणाचं माप काढलं की सर्वात लहान कोण कोणता आणि सर्वात मोठा कोण कोणता काढायचा, आणि त्याच्यावरून सर्वात मोठी बाजू कोणती आणि सर्वात लहान बाजू कोणती ते काढायचं. आता पहा, त्रिकोण FAN मध्ये कोण F बरोबर 80, कोण A बरोबर 40, आणि तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. मग कोण Fचं माप किती आहे 80 अंश आहे, अधिक कोण Aचं माप 40 आहे, प्लस कोण N बरोबर 180 अंश. म्हणून आपण लिहू शकतो कोण N अधिक 40 आणि 80 120 बरोबर 180. मग हे धन 120 आहेत, ऋण होतील, म्हणून कोण N बरोबर 180 वजा 120, म्हणून कोण N बरोबर 60 अंश. आता एक लक्षात घ्या, सर्वात लहान कोण कोणता झाला बरं, कोण A झाला. त्यापेक्षा कोणता मोठा कोण आहे, कोण N झाला. ठीक आहे. आणि त्यापेक्षा मोठा कोण कोणता, कोण F झाला. आता मला सांगा, मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते आणि लहान कोणासमोरील बाजू लहान असते. हा प्रमेय तुम्हाला लिहावा लागेल. कोणता लिहावा लागेल, मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते आणि लहान कोणासमोरील बाजू लहान असते. आता कोण Aच्या समोरची बाजू कोणती, FN बाजू FN. त्यापेक्षा कोण Nच्या समोरची बाजू कोणती, AF बाजू AF. आणि कोण Fच्या समोरची बाजू कोणती, AN बाजू AN.
म्हणून आपल्याला लिहावं लागेल सर्वात लहान बाजू ही Fn आहे, म्हणून लिहावं लागेल शेवटीला आपल्याला सर्वात लहान बाजू Fn आहे आणि सर्वात मोठी बाजू An आहे, असं आपल्याला शेवटीला लिहावं लागेल। हे चारीला चारी प्रश्न तुम्हाला लक्षात आलेले असतील। आता आपण स्वाध्याय म्हणून तुम्हाला घरी सोडवायला काही प्रश्न देतो, तुम्हाला ते सोडवता आले पाहिजेत। आता मी प्रश्न हाच ठेवलेला आहे, म्हणजे प्रश्न पहिला जशाला तसा ठेवला आहे, फक्त मी काय करत आहे, AXची लांबी जी 2 आहे त्या ठिकाणी मी 5 सेंटीमीटर घेत आहे। हा पहा तुमचा प्रश्न पहिल्याला स्वाध्यायासाठी प्रश्न। त्यानंतर पहा दुसरे गणित मी जशाला तसं ठेवत आहे। पहा पहिल्या गणितामध्ये AXची लांबी 5 दिली आहे, तर AZची लांबी तुम्हाला काढायची आहे, त्याचं कारण लिहायचं आहे, स्पष्टीकरण लिहायचं। प्रश्न दुसऱ्यामध्ये PTची लांबी आणि PRची लांबी समान आहे आणि कोण RST हा 56 दिलेला आहे, तर या ठिकाणी मी 70 अंश करत आहे, बाकीचं सगळं सारखं आहे। पहा ही PTची लांबी आणि PRची लांबी समान आहे, RSTचं माप हे 56च्या ऐवजी मी 70 अंश केलेलं आहे, तर आपल्याला काढायचे कोण RSP, या कोणाचं माप काढायचे, त्याचं स्पष्टीकरण लिहायचे। त्यानंतर पहा मी प्रश्न तिसऱ्यामध्ये तिन्ही बाजूंची लांबी देतो। पहिली जी लांबी दिलेली ती लांबी मी चेंज करतो, तर या बाजूची लांबी मी 20 घेतली, या बाजूची लांबी मी 12 घेतली आणि या बाजूची लांबी मी 18 घेतली। पहा लक्षात घ्या, मी माप चेंज केलेत, तुम्हाला करता यावं, तुमचा सराव व्हावा यासाठी। पहा PQची लांबी 20 एकक घेतली, PRची लांबी 12 एकक घेतली, 12 सेंटीमीटर घेतली आणि QRची लांबी 18 सेंटीमीटर घेतली, तर या त्रिकोणामध्ये सर्वात लहान कोण कोणता आणि सर्वात मोठा कोण कोणता, हा तुम्हाला गृहपाठ म्हणून प्रश्न। त्यानंतर पहा प्रश्न चौथा मी तसाच ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये काय केलं मी, कोण 80च्या ठिकाणी मी 60 अंश केले, या ठिकाणी मी 30 अंश केले, तर तुम्हाला प्रश्न असा आहे की या त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती आणि सर्वात लहान बाजू कोणती, त्याचं स्पष्टीकरण लिहायचे। हे 4 प्रश्न मी सोडवून सांगितलेत, 4 प्रश्न सरावासाठी दिलेत, तुम्हाला पुढे चलून उपयोगाला येणार आहेत, तर नीट समजावून घ्या। यानंतर पुढील प्रश्न सराव संच 3.4 मधील प्रश्न 5वा आहे, समभुज त्रिकोण हा समकोन त्रिकोण असतो, सिद्ध करा। म्हणजे काय, एखाद्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी सारखी असेल तर त्याच्या तिन्ही कोणांची लांबी समान असते, हे सिद्ध करायचे। हे प्रमेयाच्या स्वरूपातला प्रश्न आहे। मग काय करावं लागतं, पक्ष सिद्ध करायचा आहे आपल्याला। तर पक्ष काय आहे, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, हे आपल्याला लिहावं लागतं। प्रथम त्रिकोण ABC मध्ये हा समभुज त्रिकोण आहे, म्हणजेच काय, बाजू AB बरोबर बाजू BC बरोबर बाजू AC, बाजू AB बरोबर बाजू BC बरोबर बाजू AC, हे आकृतीमध्ये दिलेलं आहे। आपल्याला सिद्ध काय करायचे की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण असतो, म्हणजे यांच्या तिन्ही कोणांचं माप समान असतं। हे झाला आपल्या समोरचा प्रश्न, म्हणजे कोण A बरोबर कोण B बरोबर कोण C, म्हणजे कोण एकरूप कोण B एकरूप कोण C, तिन्ही कोणांचं माप समान आहे, हे सिद्ध करायचे। आता सिद्धता मी लिहितो। सिद्धतेमध्ये बघा, प्रथम काय करणार मी, ABची लांबी आणि ACची लांबी समान आहे, म्हणजे बाजू AB एकरूप बाजू AC, ह्याला आपण कारण लिहिणार पक्ष। आपल्याला दिलेलं आहे तेव्हा ह्या दोन बाजूंची लांबी समान आहे। आता या दोन बाजूंची लांबी समान असेल तर या दोन कोणांचं माप समान असतं, म्हणजे काय, म्हणून कोण B एकरूप कोण C, याला कारण लिहावं लागतंय समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय। काय लिहावं लागतंय, समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय। कारण लिहिणं आवश्यक असतं, कारण त्याला अर्धा मार्क असतो।
द्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. लक्षात आलं? कारण दोन कोणाचं माप सारखं असेल तर दोन बाजूंची लांबी सारखी असेल तर दोन कोणांचं माप समान असतं. याला समीकरण नंबर 1 नाव दिलं. आता पहा, ए बीची लांबी आणि बी सीची लांबी समान आहे. बाजू ए बी बरोबर एकरूप बाजू बी सी. आता पहा, या दोन बाजूंची लांबी समान असेल तर या दोन कोणांचं माप समान असतं. म्हणून काय करावं लागतं? कोण ए एकरूप कोण सी यालाही कारण लिहावं लागतं. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय, त्याला आपण नंबर 2. पहा, समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय काय? दोन बाजूंची लांबी सारखी असेल तर दोन कोणांचं माप सारखं असतं आणि त्याचा व्यत्यास आहे दोन कोणांचं माप सारखं असेल तर दोन बाजूंची लांबी समान असते. याला समीकरण नंबर 1, याला समीकरण नंबर 2 लिहिलं. आता समीकरण नंबर 1 व 2 वरून पहा, यांची उजवी बाजू सारखे म्हणजे तिन्ही. आता बघा, बी कोण सी कोण सारखा आहे, ए कोण सी कोण सारखा आहे, म्हणून 1 आणि 2 वरून पहा, कोण ए एकरूप कोण बी एकरूप कोण सी. शेवटी आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं. नीट लक्ष द्या. बाजू सारख्या आहेत तर कोण सारखे दाखवायचे होते. या दोन बाजू सारख्या दाखवल्या म्हणून दोन कोण, हे दोन बाजू सारखेल्या म्हणून हे दोन कोण एकरूप आहेत. तर आपली ही सिद्धता इथं संपलेली आहे. आता त्यानंतर प्रश्न 6वा काय केलेलं आहे पहा. त्रिकोण ए बी सीमध्ये ए डी हा कोण दुभाजक आहे आणि बी सी बाजूवरती लंब टाकलेला आहे. लक्षात घ्या, हा लंब टाकलेला आहे म्हणजे दोन्ही बाजूला 90 अंशाचे कोण असतात. तर सिद्ध करायचं आहे हा समद्विभुज त्रिकोण आहे. लक्षात घ्या, हा समद्विभुज त्रिकोण आहे, हे सिद्ध करायचं आहे. आता आपण कसं लिहिणार? तर त्रिकोण ए बी सीमध्ये ए डी लंब बाजू रेख ए डी लंब बाजू बी सी, म्हणजे ए डीवरती ही बी सी लंब टाकलेली आहे. बघा, सिद्ध करायचं ए बी बरोबर ए सी. आता इथं दोन त्रिकोण तयार झालेत. लक्षात आलं? कोणते दोन त्रिकोण आहेत? त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ए सी डीमध्ये पहा, या दोन त्रिकोणांमध्ये हा दुभाजक आहे म्हणून हे दोन कोण समान झाले. कोणते कोण आहेत? कोण बी ए डी एकरूप कोण बी ए डी म्हणजे हा कोण, सी ए डी म्हणजे या कोणाशी कोण सी ए डी, कारण लिहावं लागतंय तो दुभाजक आहे म्हणून ह्या दोन्हींचं माप समान झालं. किती सोपं आहे. आता त्याच्यानंतर बाजू ए डी एकरूप बाजू ए डी एकरूप बाजू ए डी. बघा, दोन्हीमध्ये सामायिक आहे की नाही. पहिल्यांदा दोन कोण दाखवले, आता ही बाजू दाखवली. आता हे दोन कोण 90 अंशाचे इथं कोणते कोण? कोण बी डी ए एकरूप कोण सी डी ए प्रत्येकी 90 अंश. आता बघा, पहिल्या त्रिकोणातले दोन कोण एक बाजू, दुसऱ्या त्रिकोणातले दोन कोण एका बाजूशी एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण को बा को कसोटीनुसार एकरूप झाले. म्हणून लिहावं लागतं त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण ए सी डी म्हणून लिहावं लागतं, कारण त्याला को बा को कसोटीनुसार पहिल्या त्रिकोणातले दोन कोण एक बाजू, दुसऱ्या त्रिकोणातले दोन कोण एका बाजूशी एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण को बा को कसोटीनुसार एकरूप झाले. आता हे दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर राहिलेले सर्व घटक समान असतील. मग राहिलेले कोणते घटक आहेत? बाजू ए बी एकरूप बाजू ए सी समरूप एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बघा, हे मी कसं सिद्ध केलं आहे. आधी दोन त्रिकोण एकरूप दाखवले, हे दाखवल्यानंतर त्याच्या राहिलेल्या बाजू एकरूप म्हणून दाखवलेलं आहे. तर आता तुम्हाला स्वाध्याय देत आहे.
काय देत आहे पहा, नीट लक्ष द्या. समभुज त्रिकोण हा समकोन त्रिकोण असतो. हा झाला तुमचा पहिला प्रश्न. तर माझा पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न असा आहे की समकोन त्रिकोण हा समभुज त्रिकोण असतो हे सिद्ध करा. बघा तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. काय माझा प्रश्न आहे की समकोन त्रिकोण हा समभुज त्रिकोण असतो हे सिद्ध करा. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता दुसरा प्रश्न. त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करायचं होतं पहिल्या प्रश्नामध्ये. तर मी तुम्हाला आता सांगत आहे त्रिकोण ABC मध्ये कोन B एकरूप कोन C. बघा लक्षात आलं का. बाकी सगळं तसंच ठेवलंय. हा लंब दुभाजक आहे, लंबही आहे दुभाजकही आहे. तर तुम्हाला सिद्ध करायचंय कोन B एकरूप कोन C. आधी सिद्ध करायचं होतं बाजू AB एकरूप बाजू AC. ज्याला समजले त्याला पटकन लक्षात आलं असेल. तर हे दोन प्रश्न तुम्हाला गृहपाठासाठी दिले आहेत. सराव संच 3.4 मधील प्रश्न 7वा असा आहे. त्रिकोण PQR मध्ये PQची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी PR ची आहे. लक्षात घ्या या दोन PQR त्रिकोणामध्ये PQची जेवढी लांबी आहे तेवढी लांबी PR ची आहे. तर आपल्याला सिद्ध करायचे की PQ लांबीपेक्षा PS लांबी मोठी आहे हे आपल्याला सिद्ध करायचे. आता बघा कसं सिद्ध करायचं. मी व्यवस्थित सांगतो लक्ष द्या. त्रिकोण PQR मध्ये PQR त्रिकोणामध्ये PQची लांबी बाजू PQ एकरूप बाजू PR आपल्याला हे दिलेलं आहे. मग ह्या दोन बाजू समान असतील तर हे दोन कोन समान असतील. कोणते कोन. म्हणून कोन Q एकरूप कोन R. याला लिहावं लागतंय समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. नीट लक्ष द्या. या दोन बाजू सारख्या आहेत म्हणून हे दोन कोन सारखे झाले हे तुमच्या लक्षात आलं. आता आपण काय करणार आहोत की कोन PRS हा बाह्य कोन आहे. पहा कोन PRS हा त्रिकोण PQR चा बाह्य कोन आहे. पहा कोन PRS हा त्रिकोण PQR चा बाह्य कोन आहे. आता बाह्य कोन असेल तर या कोनाचं माप दूरस्थ म्हणजे हे जे दोन कोन आहेत पहा हे दोन कोन दिसते त्यांच्या बेरजे एवढं असतं. अर्थात काय झालं आता ह्या दोन कोनांचं माप सारखं आहे आणि या कोनाचं माप दोघांच्या बेरजे एवढे आहे. म्हणून काय होतो की कोन PRS हा कोन PRQ पेक्षा मोठा झाला. बघा लक्षात आलं का. या कोनापेक्षा हा कोन या कोनापेक्षा मोठा झाला. म्हणजेच ह्या दोघांच्या बेरजे एवढा आहे म्हणून या कोनापेक्षा हा कोन मोठा झाला. मग या कोनासमोरील बाजू कोणती PQ आहे आणि या कोनासमोरील बाजू कोणती तर PS आहे. या कोनापेक्षा हा कोन मोठा झाला म्हणजे लहान कोनासमोरील बाजू लहान व मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. काय लिहावं लागतं बाह्य कोनाचा गुणधर्म आहे. आणि आणखीन एक गुणधर्म आहे की मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी व लहान कोनासमोरील बाजू ही लहान असते. हा आपला प्रमेय आहे. आणि शेवटीला आपल्याला रेख PS हा PQ PRS हा PRQ म्हणजे PQ या बाजूला लिहायला पाहिजे होतं आणि PS या बाजूला लिहायला पाहिजे होतं. म्हणजेच PS हा PQ पेक्षा मोठा आहे तुमच्या लक्षात आलं. पहा परत एकदा सांगतो. हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणून दोन कोनांचं माप सारखं झालं आणि बाह्य कोन आहे म्हणजे या दोघांच्या बेर जेवढ्याचं माप झालं. अर्थातच असं झालं कोन R पेक्षा कोन PRS मोठा झाला
हा कोण मोठा आहे म्हणून ही बाजू मोठी आणि हा कोण लहान आहे म्हणून ही बाजू लहान झाली, आपण सिद्ध केलेलं आहे. प्रश्न 8वा, नीट लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. काय दिलेलं आहे पहा त्याच्यामध्ये. त्रिकोण ABC मध्ये AD लंब BE. बघा AD लंब BE. आपल्याला काय सांगितलंय, AD बाजू ही BC वर लंब आहे आणि BE ला बाजू ही AC वर लंब आहे. आपल्याला हे दिलंय की AE ची जेवढी लांबी आहे, बघा AE ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी BD ची आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे AD ची लांबी आणि BE ची लांबी समान आहे, हे सिद्ध करायचं आहे. आता कसं सिद्ध करायचं पहा. त्रिकोण ABD मध्ये ABD व त्रिकोण ABD व त्रिकोण ABE मध्ये पहा दोन त्रिकोण घेतलेत मी. ABD म्हणजे हा त्रिकोण झाला आणि ABE म्हणजे हा त्रिकोण झाला. या त्रिकोणामध्ये कोण E एकरूप कोण D, कारण प्रत्येकी बघा प्रत्येकी 90 अंश आहेत, लक्षात आलं, म्हणून हे दोन कोण एकरूप झाले. आता हे जर काटकोन असतील तर कर्ण कोणता होईल पहा. ABD मध्ये D कोणासमोरील बाजू कर्ण AB होते आणि ABE मध्ये हा 90 अंशाचा कोण आहे त्याच्या समोरील बाजू AB कर्ण होत आहे. म्हणजे कर्ण AB एकरूप कर्ण AB, त्याला कारण लिहावं लागते सामायिक भुजा, म्हणजे दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक भुजा. आणि आणखीन काय दिलंय, BD एकरूप AE दिलंय. BD एकरूप AE आपल्याला हे दिलेले आहे. बघा आपल्याला दिलंय, प्रथमच गणितातच दिलंय की या दोघांची लांबी समान आहे. मग आता म्हणून हे दोन त्रिकोण कोणते, ABD एकरूप त्रिकोण ABE. आता बघा कर्ण भुजा म्हणजे पहिल्या त्रिकोणातली कर्ण आणि भुजा, दुसऱ्या त्रिकोणातली कर्ण आणि भुजा, या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. आता हे जर एकरूप असतील तर त्याच्या राहिल्या बाजू कोणत्या, तर बाजू AD एकरूप बाजू BD, आणि आपल्याला हे सिद्ध करायचं होतं. परत एकदा सांगू तुम्हाला, बघा ABD या त्रिकोणामध्ये कर्ण AB आणि ABE त्रिकोणामध्ये कर्ण AB सामायिक आहे म्हणून हे एकरूप झालं. आणि गणितात दिलं होतं AE एकरूप BD, म्हणून हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप झाले. आता हे एकरूप असतील तर त्याच्या राहिलेल्या कोणत्या भुजा येतात, AD एकरूप BD, याला कारण लिहावं लागते एकरूप त्रिकोणाचे संगत भुजा. एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा हे कारण झालं. अशा रीतीने मी तुम्हाला सिद्ध केलेलं आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता पहा याच्यामध्ये काय अडचण नाही, त्याच्यातही काय अडचण नाही. तर अशा रीतीने आपला हा सराव संच 3.4 संपलेला आहे.